आता बीडकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आज बीड वडवणी रेल्वे मार्गावर इंजिन चाचणी होतीये आणि त्यानंतर 10 आणि 11 डिसेंबर रोजी सीआरएस तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचण्या पूर्ण होतील। बीड जिल्हा वासियांसाठी रेल्वेचा प्रश्न हा अत्यंत जिव्हाळ्याचा आहे। अहिल्यानगर बीड रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर आता बीड ते परळी रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे आणि त्यातील 30 किलोमीटर म्हणजेच वडवणीपर्यंत आज रेल्वे इंजिन चाचणी होतीये। या रेल्वे मार्गावर रेल्वे इंजिन चाचणी होत असल्यामुळे स्थानिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आणि रेल्वे ट्रॅक परिसरापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये रेल्वे चाचण्या पूर्ण होतील। दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। आज बीड ते वडवणी या रेल्वे लोहमार्गावरती रेल्वे इंजिन चाचणी जी आहे ती होणार आहे आणि त्यानंतर पुढील 2 दिवस याच रेल्वे लोहमार्गावरती हायस्पीड रेल्वेची देखील चाचणी ही रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे। बीडवासियांसाठी रेल्वेचा प्रश्न हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि त्याच दरम्यान जर पाहिलं तर अहिल्यानगर ते बीड अशी पहिली रेल्वे धावली। आता त्यानंतर बीडपासून पुढे परळीपर्यंत ही रेल्वे धावण्यासाठी रेल्वे प्रशासन असेल आणि त्याबरोबरच इथले स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत ते देखील पाठपुरावा करताना पाहायला मिळत आहे। आज याच रेल्वे लोहमार्गावरती 30 किलोमीटरचा टप्पा जो वडवणीपर्यंतचा आहे तो पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर हायस्पीड रेल्वेची देखील चाचणी याच रेल्वे लोहमार्गावरती केली जाणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर लवकरात लवकर परळीपर्यंत ही रेल्वे धावावी असा प्रयत्न जो आहे तो इथल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून केला जातो आहे। हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी देखील मागणी इथल्या स्थानिक लोकांची आहे। आणि याच दरम्यान दुसरीकडे जर पाहिलं तर या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार या दोघांचाही निधी हा या ठिकाणी मिळालेला आहे आणि आज वडवणीपर्यंत ही रेल्वे धावणार आहे आणि त्यामुळेच सर्वच या ठिकाणी बीडकर असतील वडवणीकर असतील यांची उत्कंठा जी आहे ती देखील शिगेला पोहोचली, कारण की रेल्वे चाचणीचं इंजिनची चाचणी पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी लवकरच रेल्वे देखील धावेल असा विश्वास इथल्या लोकांना आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.